बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मुलासह पुतण्याचा सैनिक शाळेत आज प्रवेश झालाय। सांगली जिल्ह्यातील रेटरे धरण येथील सैनिकी शाळेमध्ये आज प्रवेश पार पडला। मोठ्या जल्लोषामध्ये संतोष देशमुख यांचा मुलगा विराज आणि पुतण्या सत्यजित देशमुखसह देशमुख कुटुंबाचं स्वागत करण्यात आलं। यावेळी संतोष देशमुख यांच्या पत्नी, मुलगी, भाऊ आणि बहीण इतर कुटुंबीय देखील उपस्थित होते। फुलांचा वर्षाव करत आणि झांज पथकाच्या निनादात स्वागत करण्यात आले। इयत्ता 8वी मध्ये विराज आणि सत्यजित या दोघांनाही प्रवेश घेतला। जल्लोषात स्वागत झाल्यानंतर दोघेही वर्गात दाखल झाले। दोघांनाही संतोष देशमुख यांच्या स्वप्नांची पूर्तता करायची असून दोघांनी इंजिनियर होण्याचं स्वप्न असल्याचं बोलून दाखवले। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खुनानंतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली होती। त्यानुसार संतोष देशमुख यांचे चिरंजीव विराज आणि धनंजय देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित या दोघांना सैनिक स्कूलमध्ये प्रवेश देण्यात आलाय। भावना खूप दाटून आलेले आहे। जे कुटुंब आहे आमचं ते सगळं कुठेतरी भावाला शोधतंय की कुठे आहे आमचा भाऊ। तर सदाभाऊंनी ज्यावेळेस सांत्वन करायला आले होते त्यावेळेसच असं एकच मागणं मागितलं होतं की ते 2 लेकरं माझ्याकडे द्या, त्यांची शैक्षणिक वाटचाल, पुढचं भविष्य त्यांचं घडवायचं जे काम आहे ते SK सैनिकी स्कूल जे आहे युनिट सगळं ते करील। आज दुःख हेच आहे की आमच्यासोबत भाऊ नाहीत। आज तर हा क्षण बघायला माझे भाऊ असते तर सगळ्या कुटुंबाला खूप म्हणजे मोठं सुख वाटलं असतं, मिळालं असतं। आज तीच एक आयुष्यभराची खंत किंवा आयुष्यभराचं दुःख आमच्या मनामध्ये साठवून जशाला तसं राहणार आहे। परंतु त्यांच्या आशीर्वादरूपी, त्यांच्या पुण्याईनं जे काही सगळं कुटुंब पुढं जाईल, जे लेकरं शिकतील आणि भाऊंची जी साथ आहे इथं, जे भाऊंनी जे हे सगळं केलं आहे तर ते आम्ही कधीच विसरणार नाहीत। भाऊंनी इतर सगळे लोक आले, सांत्वन केलं, परंतु विद्यार्थ्यांच्या ह्या लेकरांच्या शिक्षणाचं ते पहिल्याच दिवशी म्हणले होते त्याप्रमाणे त्यांचा प्रवेश देखील झाला आणि यांच्या पुढील वाटचालीसाठी भाऊप्रमाणेच आमचं कुटुंब देखील यामध्ये असणार आहे। परंतु दुःख हे कायमचं आहे की आमच्यासोबत आमचा भाऊ नाही। आज गोष्टीची खंत वाटते। जर माझे वडील आमच्यासोबत असते तर तो वेगळाच आनंद असता। पण भाऊंचे आणि या शाळेचे मी म्हणजे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी या दोघांचं म्हणजे शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि भाऊ आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे ते नक्कीच त्यांना म्हणजे त्यांच्या उच्च पदावर नेऊन सोडतील आणि आम्ही हे आज इथं निश्चित खात्री करून सांगतो की जरूर ते आज इथे आम्ही म्हणजे याच गोष्टीचं दुःख वाटतं की कधी ते आमच्यापासून दूर राहिलेले नाही आहेत आणि आज वडील गेल्यानंतर आमचं कुटुंब आम्हाला सावरायचं होतं। पण जी सर्वांनी तुम्ही दिलेली साथ होती, आज त्या धीरानेच आम्ही दोघांना इथं सोडून जातो आहे आणि ते नक्कीच काहीतरी करतील आणि जसं माझ्या वडिलांचं नाव असेल किंवा आपल्या सर्वांचंच नाव ते नक्कीच मोठं करतील।